नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा. आम्ही चाललो आहोत टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन घ्यायला आणि देवीची ओटी भरायला. दरवर्षीप्रमाणे लवकरच चाललोय. लवकर जाण्याचे दोन फायदे आहेत. देवी आईला डोळे भरून बघता येते शांततेत आणि गर्दी कमी असते, म्हणजे सिद्धू पण मॅनेज होते. पोचलोय, ओटीचं साहित्य घेतले. ह्या वर्षी चारधामचं डेकोरेशन करण्यात आलंय. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असे चार धाम आहेत. लाइटिंग आणि जे काही वातावरण होतं तिथलं खरंच खूप प्रसन्न वाटत होते. ही देवी आनंदीगे साहेबांनी 1978 साली बसवली आणि ही देवी म्हणूनच खूप प्रसिद्ध आहे. विविध जाती धर्माचे लोक या निमित्ताने एकत्र यावे आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा हे दिघे साहेबांचे उद्दिष्ट होते. ओटी भरण्यासाठी समोर एक छोटी मूर्ती ठेवली होती आणि त्याची लाईन वेगळी होती. मंडपामध्ये घुमट झुंबर खूप सुंदर दिसत होते. एकदम ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण आलो आहोत असं वाटत होते. तशी तर प्रत्येक देवी ही सुंदर लक्षवेधक दिसते, पण ही देवी माहित नाही का मला लहानपणापासूनच खूप जास्त आवडते. देवी आईचा विशिष्ट चेहरा, तिची बसण्याची पद्धत, मूर्तीमध्ये असणारा नाजूकपणा सर्वच खूप जास्त लक्ष वेधूक घेणार आहे आणि वारंवार देवी आईकडे बघत राहावं असं आहे. देवी आईंचा आशीर्वादासाठी उठलेला हात जणू काही माझ्या डोक्यावरच त्यांनी ठेवला, इतका बोलकेपणा आहे देवी आईंच्या मूर्तीमध्ये. मंडपामधले खांब एकदम जुने आणि ऐतिहासिक असल्यासारखे वाटत होते. पूजा मंडपात देवी आईची रांगोळी काढली होती. तिथे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची प्रतिकृती आहे, तिथेही नमस्कार केला. देवीसमोर पूजा मंडपात बरेच जोडपे पूजा करत बसले होते. ब्राह्मण होते, ते पूजा सांगत होते. प्रत्येकासमोर देवी आईची धातूची मूर्ती होती. तामान, कलश, पाणी वगैरे सर्व काही होतं. नेमकी कोणती पूजा चालू आहे माहित नाही. सिद्धूला सकाळी लवकर उठून आणलेलं ती फेंगत होती. आजचा रंग पिवळा, सगळं पिवळं पिवळं दिसत होतं मंडपामध्ये. बाहेरून भगवान शंकराची प्रतिकृती आणि त्याच्या बाजूला चारधामच्या मंदिरांची प्रतिकृती होती. खूप सुंदर आर्टवर्क केलं आणि थीम पण खूप छान साकारली आहे. आणि एवढ्याशा जागेत मेन रस्त्यावरती एवढं सगळं उभारणं म्हणजे एक चॅलेंजच, पण तरी खूप छान रीतीने सजावट असते दरवर्षी. बाहेरून परत एकदा देवी आईला हात जोडले आणि निघालो. रस्त्याने आज सर्व येल्लो येल्लो दिसत होतं. हा चिमुरडा बघितला का, त्याने पण येल्लो घातले होते. तिथून फुल घ्यायला तलावपाळीच्या इथे आलो. मेन फुल मार्केटला नाही गेलो, कारण की सगळीकडेच खूप ट्रॅफिक जाम होतं सकाळ असली तरी. फुलं घेतली, फुलांकडे बघून मन प्रसन्न झालं आणि आज परत गेलो गजानन वडापाव खायला. तिथे जाऊन गरमागरम वडापाव खाणे यासारखं दुसरं सुख नाही आणि ह्यांची सर्व करण्याची स्टाईल ना मला खूप आवडते. मस्त गरमागरम वडापाव खाल्ला आणि तिथून निघालो. तीनाथ नाक्याच्या सिग्नलला मैत्री थांबली होती आणि सिद्धूचं गाणं सुरू होतं. गाडी थांबलेली तेव्हा ते एक ऑटो दिसली, त्यावर लिहिले होतं, जिथपर्यंत तुमच्या खिशात लक्ष्मीकांत आहे तिथपर्यंत तुम्ही सर्वांचेच प्यारेलाल आहात. वाचून दोघेही एकमेकांकडे बघून हसलो. छान लिहिलं होतं. तिथून पोहोचलोय घरी. चला, आजचा मिनी व्लॉग कसा काय वाटला नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या.